नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर परत एकदा चाललेलो आहे सोनारपाडला। आपला मोठा सोन्या घाटावर आहे, जोकर पण घाटावर आहे आणि आपल्या बावऱ्याचं निधन झाले। तर खूप दिवसानंतर मी आता स्वतः तिकडे गोट्यावर जाणार आहे, कारण दादांनी केलेली नवीन खरेदी सुंदर उर्फ छोटा सोन्या त्यालाच बघण्यासाठी मी आता सोनारपाडला जाणार आहे। तर चला मित्रांनो, लगेच रेडी होतो आणि सोनारपाडला जाऊन भेटतो तुम्हाला। तर फायनली मित्रांनो सोनारपाडला पोहोचलेलो आहे। हा बघा, नवीन खरेदी सुंदर उर्फ छोटा सोन्या आजच सकाळी आलाय। बघा कसा नजर बघा त्याची, आणि फॅन आलेत फोटो काढायला जयेश दादा सोबत आणि आपल्या नवीन सोन्यासोबत। बघा कशी फिटनेस बघा मित्रांनो, नजर, डोळे, कान, शिंग, उभा राहायची पोझिशन सगळं एकदम मापात। याला बोलतात जातीवंत वासरू। एक नंबर पारख आहे दादांची। बघा मित्रांनो, सोनारपाड्याच्या दावणीचा नव्या युगाचा नवा शिलेदार छोटा सोन्या आहे का ना, एकदम जातीवंत वस्तू। या दावणीला येणार तर नक्कीच टॉपमध्ये राहणार 100%। हाईट बघा मित्रांनो त्याची, अजून आदत आणि हाईट बघा। बघा मित्रांनो, खतरनाक आहे की नाही एकदम वस्तू। हाईटच जाम आहे रे बाबा। जवळ ना मित्रांनो माझ्या खांद्याला लागतो, म्हणजे जवळ 4.5 फूट तरी हाईट असेल। 4.5 पावणे 5 फूट, 4.5 तर आरामशीर आहे हाईट, आणि अजून आदत आहे। एकदम जातीवंत वस्तू आहे मित्रांनो। तुम्ही डाग बघू शकता त्याच्यावर, गटात पाळलेले, आणि मोठ्या मोठ्या गाड्या मारल्यात त्याने आदातमध्ये। या दावणीत कधी पण सफेदच बैल असतो, तो पण जातीवंत किल्लार, बाकी दुसरी वस्तूच नाही। ते एकदम शांत बैल आणि शाणा बैल आहे। सकाळीच आलाय आज, जबरदस्त बघा ना मित्रांनो। एकदम नागपुडी, चेहऱ्यापट्टी, शिंग, छाती एकदम जबरदस्त। शेपूट गोंडा नक्की एकदम, म्हणजे सगळं मापात, सगळं म्हणजे सगळं मापात आहे। आता तो हसमीत बघा, जवळजवळ हसमीतची हाईट 4 फूट आहे। हसमीतच्या हाईटला लागतो एकदम बैल, आणि शांत बैल, एकदम शांत, मारका नाही, काय नाही काय नाही। मला तर ही वस्तू आवडली। पण आपला मित्रांनो बावरा आपल्याला सोडून गेला ना, त्याला आपल्या चॅनलकडून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली राहील, आणि कायम बावरा आपल्या आठवणीत राहणार आहे कायम। जोकर पण आपला खूप म्हणजे खूप आजारी होता, पण आत्ताच दादा बोलले की जोकर पण कवर होत आलाय, आणि आपला मोठा सोन्या, सगळ्यांचा लाडका मोठा सोन्या, त्याला पण लंपी झालेला मोठा सोन्या झालाय कवर। पण जोकर होतोय 100% नाही झाला, 60-70% जोकर कवर झालाय। आणि 50-50च्या दावणीचं सोन्यानंतर टॉपला जे नाव करणार होता तो होता बावऱ्या, आणि त्याच्यानंतर आता बावऱ्या तर आपला सोडून गेला, त्याच्यानंतर एक नंबरात जो नाव करणार 50-50च्या दावणीचा तो आहे हा छोटा सोन्या। आणि आज सकाळीच बैल आलाय, तरी पण बघा हसमीत बिंदात जवळ गेलाय, म्हणजे मारतच नाही बैल, एकदम शाणा बैल, एकदम शांत। कारण नवीन दावणीला आल्यावर बैल कधी कधी खात नाही, मारायला धावतात, पाणी वगैरे पित नाही, पण याचं तसं काय नाही आहे, एकदम शाणा बैल, शांत, चांगलं पोट भरून खाल्ले तो, आता खात पण नाही आहे माझ्याकडून। गोंधराला सांगते बघा मला, एकदम शाणा बैल आहे, एकदम शांत।
बघा कसा ताणलाय बघा मित्रांनो, किती मोठा आहे. नजर बघा मित्रांनो, त्याची नजर. कान बघा, लगेच कान बघा मित्रांनो, कशी नजर आहे आणि कसे कान आहेत. या दावणीत बैल येतो ना मित्रांनो, तो कधीच फेल नाही जात. कोणताही असो तो, कोणताही बैल असो, फेल नाही जात. पण बैल येतो तो जातीवंत, दुसरा बैल नाही. बघा, या बैलाला बघून सगळ्यांना कळलंच असेल बैल काय क्वालिटीचा आहे. क्वालिटी बघा मित्रांनो, किती मोठा. मला तर हाईटच बघून मी हैराण झालोय. आदात असून एवढी हाईट आहे बैलाची. बैल मित्रांनो पळत होता, चांगल्या पद्धतीने पळत होता, पण बैल अंधारात होता. ज्या टायमाला 50-50च्या दावणीमध्ये याचा व्यवहार झाला ना मित्रांनो, तिथून याला म्हणजे लोक ओळखायला लागले. बैल पळत असून चर्चेत नव्हता, पण 50-50च्या दावणीत जेव्हा याचा व्यवहार झाला तर स्वतःहून पैरे व्हायला लागले याला. आणि आपला 50-50च्या दावणीचा जो जोकर आहे, ज्याला आता लंपी झाला, त्याची सुद्धा ह्याने गटाला गाडी मारलेली आहे. आणि दादांच्या जेव्हा नजरेत आला बघा मित्रांनो, हा नजर बघा त्याची. जेव्हा दादांच्या नजरेत आला तर आता विजू नाना असतील, जयेश दादा असतील, धरमदादा असतील, चेतनदादा असतील, यांच्या जेव्हा नजरेत आला ना, लगेच व्यवहार केला. आणि दादांचा व्यवहार बोलला तर मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे, लगेच, जास्त टाईमपास नाही. आणि दादांची एवढी ओळख आहे तर लगेच कोणीच दादांना व्यवहारासाठी नाही बोलतच नाही. चांगला खातो बघा मित्रांनो. जागा बदली झाली तरी काय काय बैल घाबरतात, खायला मारायला लावतात, पण ह्याचं तसं नाही. फक्त जागा बघतो इकडे तिकडे, पण खातोय, मस्तपैकी खातोय. नजर बघा मित्रांनो, नजर आणि कान बघा, एकदम तेज. बघा मित्रांनो, नजर आणि कान आपल्याकडेच आहे. हे असते जातीवंत बैलाची ओळख. चल सोन्या, चले, चल. चल चरे शर्तीनं चल. बघा कान बघा, नजर पण आपल्या जवळच. चले सोन्या शर्तीना. बघा मित्रांनो, आता बघा सोन्या, कसा कसा काम आहे मित्रांनो, एक नंबर. सगळीकडे नजर आहे, पूर्ण आपल्याकडे पण आहे, बाहेर पण नजर आहे त्याची, एकदम टाईट नजर आहे. कान तर नुसते टवकारतो इकडे तिकडं. चले. बघितलं ना मित्रांनो, एक नंबर वासरू, एक नंबर. अजून आदातच आहे. यावर्षी मुंबई गाजवणार. यावर्षी मुंबईमध्ये बिनजोडला पळणार. तर बघू कसा पळतो. तिकडे तर चांगल्या फायनली घेतल्यात. त्याच्यात डाग बघू शकता, ते लिहिलेले गटाचे. मस्त वस्तू, एक नंबर वस्तू भेटली म्हणजे पारख तशी पाहिजे मित्रांनो. ते सगळ्यांच्या बसचं काम नाही आहे. ज्याची पारख टाईट असेल त्यालाच अशी वस्तू लाभते. प्रत्येकाला अशी भेटत नाही वस्तू. ते कोयल्याच्या खाणीतून हिरे शोधतात ना, तसं काम करते सोनारपाडची दावण. कोळशाच्या खाणीतून हिरे बरोबर शोधतात सोनारपाडाचे दादा, जयेश दादा, धरमदादा, विजू नाना,
चेतन दादा, हिरे कसे शोधायचे ते यांच्याकडून शिकायचं मित्रांनो. फक्त नाद नाही करायचा. तर ही वस्तू बघा आणि तेव्हा तुम्हाला कळलंच असेल काय वस्तू आहे. फायनली मित्रांनो घरी आलो आपल्या लाडक्या नवीन छोट्या सोन्याला भेटून. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आपला नवीन छोटा सोन्या ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पण मात्र मित्रांनो हात जोडून सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. 10,000चा गोल आहे आपला. 7,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. 10,000 सबस्क्राईब लवकरात लवकर करून टाका मित्रांनो. चला पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.